कोणाला दुसऱ्याच्या घरून ताक आणायचे ताक, त्यावेळी ती गोष्ट मनामध्ये ठेवून त्याच्या संबंधी प्रश्न विचारायचा. जे पाहिजे ते नाही विचारायचं, ते मनात ठेवायचं, दुसरं विचारायचं, पण त्याच्या संबंधी दुसरं विचारायचं. संबंधी नसलेलं दुसरं विचारून काय फायदा नाही. आता ताकाच्या संबंधी काय असते, ताक कशात तयार होते? दह्याचं, असं म्हणा, साक्षात संबंध दही होतं दुधाचं. दूध कुठून मिळते? गाईपासून चौकशी करायला सुरुवात करायची. तुमची गाय दूध देते काय? गाय दूध देते का? अगोदर बघायचं गाय त्यांच्या घरी आहे का, त्यांच्या घरी जायचं. त्यांच्या घरी गायच नाही, त्यांच्या घरी कशाला द्यायचं ताक आणायला? आहे का नाही? आधी गाय बघायचं, त्यांच्या घरी गाय आहे का. त्याला सिद्धांत कळत नाही वेदांताचा, त्याला दृष्टांत कळतो. तो माणूस व्यवहारात हुशार करा. त्याला सिद्धांत कळतो, तो परमार्थात हुशार करा. दोन तऱ्हेचे श्रोते असतातच. काय व्यवहारातच हुशार होतात हे बघून. आता ज्या घरी गायच नाही त्या घरी कशाला द्यायचं म्हणलं की लगेच दुसरीकडे लावून घेणार होतो. हां, असं बरोबर, लगेच तिकडे हुशार होणार होतो. मग प्रश्न विचारला, तुमची गाय दूध देते की नाही देत नाही, असा प्रश्न विचारायचा. तुम्हारी गौ दुग्ध देती है वा नाही, तुमची गाय दूध देते का नाही, इत्यादी. अन्यवार्ता कथन. अन्यवार्ता म्हणजे दुसऱ्या गोष्टी. अन्यवार्तेचे कथन, त्याचं नाव आहे उपोद्घात. समजलं काय? उपोद्घाताची व्याख्या सांगितली. प्रतिपादन करण्यायोग्य जो अर्थ तो मनामध्ये ठेवून त्याच्या संबंधित दुसऱ्या अर्थाचं प्रतिपादन, त्याचं नाव उपोद्घात. दृष्टांताचा व्याख्या झाली. या ठिकाणी सिद्धांत लक्षण समन्वय करावं लागेल ना. इथं काय आहे प्रतिपादन करण्यायोग्य, त्याच्या संबंधी तुम्ही काय सांगणार ते सांगणार. त्याप्रमाणे तैसे यहाँ प्रतिपादन करणे योग्य जो विचार ग्रंथकारांना सांगायचा आहे, विचार सांगायचा आहे, विचार. पण तो विचार मनामध्ये ठेवून त्याच्या संबंधी त्याचा आरंभ करण्यासाठी, विचाराचा आरंभ करण्यासाठी मोक्ष इत्यादी दुसऱ्या पदार्थांचं कथन उपोद्घात आहे. कोणाला म्हणलं बसा जरा मी तुम्हाला जरा विचार सांगतो असं म्हणलं तर लोक म्हणून आम्ही काय वेळे काय विचार सांगतो, तुम्हालाच विचार करतो का, आम्हाला कळत नाही. खऱ्या अर्थानं त्यांच्याजवळ विचार नसतो. विचाराची त्यांना गरज असते, तरी परंतु अहंकार असा आहे, कबूल करीत नाही. त्याच्यामुळे लोक ऐकून घेत नाही विचार म्हणून काय. मग काय म्हणणार ग्रंथकार हुशार आहे, विचारांना दया आहे ना. एकतर दया आहे समोरच्या माणसाची, लोकांची दया आहे आणि विद्वत्ता पण भरपूर आहे. कशी त्यांच्यावर दया करावी याला बी हुशारी लागते ना. त्यांच्या हिताची दया करायची, ते ऐकून घेत नाही विचार म्हणजे काय. मग बसली असते गप्पा चर्चा, विचार सांगतो म्हणायचं नाही, काय नाही विचारायचं का. हो, मोक्ष म्हणजे काय कोणाला माहिती का? मोक्ष सांगा बरं तुम्हाला, काय कोणाला माहिती का मोक्ष? तर म्हणतात आम्हाला तुम्हीच सांगा मोक्ष म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, पुरुषार्थ म्हणजे काय, असं सांगत 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 शेवटी प्रश्न येतो विचार म्हणजे काय. ते म्हणतात तुम्हीच सांगा विचार म्हणजे काय. कळलं का नाही? प्रतिपादन काय करायचे? विचार, त्याच्या संबंधी मोक्ष इत्यादी पदार्थांचं कथन हे या प्रसंगी उपोद्घात वर्णन आहे. कळलं? कविता बघा, उपोद्घात वर्णन शब्दशार्थ सांगतो भराभर. पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोयी. संस्कृतची पद्धती जोई सोयी. तर जोई म्हणजे जोच, सोयी म्हणजे तोच. मराठीमध्ये जोच्या पुढे च नसते, जो असा आहे तोच, तोच्या पुढे च लावला जातो. संस्कृतची पद्धती मागे च असतो, पुढे पण. तो अगोदर जो पुरुषांच्या इच्छेचा विषय आहे तो पुरुषार्थ आहे असं करायचं. कळलं? जो पुरुषांच्या इच्छेचा विषय आहे त्याचं नाव पुरुषार्थ. शब्दशः अर्थ होतो पुरुषांच्या इच्छेचा विषय, त्याला पुरुषार्थ म्हणतात. प्रश्न तयार लगेच होणार की पुरुषांना कशाची इच्छा असते. दुसऱ्या वेळेत दिले दुःख नाश सुख प्राप्तिरूप मोक्ष मानव. दुःखाचा नाश, सुखाची प्राप्ती, याला काय म्हणतात प्रश्न विचारला तर याला मोक्ष असं म्हणतात. ती हवा जरा कमी करावा लागेल, एक जास्त नको वाटतं. बरं, हेतू ताको ब्रह्मज्ञान. ताको हेतू म्हणजे त्याचा हेतू म्हणजे त्याचं साधन, त्याचं म्हणजे कशाचं? मोक्षच. मागे जो मोक्ष सांगितलं त्याचं दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती जो मोक्ष, त्याचं साधन कोणतं? ब्रह्मज्ञान.
ब्रह्मज्ञान ते किती प्रकारचं आहे प्रश्न तयार झाला. तसं परोक्ष अपरोक्ष, परोक्ष अपरोक्ष भेद आहे, दोन प्रकारचं आहे. तावे म्हणजे त्या दोन्हीपैकी, म्हणजे परोक्ष आणि अपरोक्ष या दोन्हीपैकी. अपरोक्ष दृढ अदृढ दो गान. अपरोक्ष ब्रह्मज्ञान दोन प्रकारचं, एक दृढ आणि एक दुसरं अदृढ. बरं. मोक्ष को साक्षात हेतू दृढ अपरोक्ष ज्ञान. मोक्षाचं साक्षात साधन कोण आहे? दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. त्या दृढ अपरोक्ष ज्ञानाचं साधन कोण, हेतू कोण, त्याचं कारण कोण, कशापासून उत्पन्न होतं दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान? तर हेतू ता विचार. त्याचा हेतू आहे विचार. विचार म्हणजे पुढे सांगते. तर विचार कशाचा करायचा, अर्थात विचाराचा विषय काय? जीव ब्रह्म जग जानहू. जीव ब्रह्म आणि जगत या तिघांचा विचार करायचा. तर तिघांच्या स्वरूपापैकी साधारण रूप सांगतात दोघांचं काय? तीन वस्तुरूप जड चेतन दो. तीन वस्तू जे आहे त्यापैकी जड चेतन दोन म्हटल्यानंतर एक जड झालं. दोन चेतन आहे, एक जड आहे. जड कोणतं आहे, कसं आहे ते? जड मिथ्या माया. जड जे जड आहे ते मिथ्या आहे. माया म्हणजे मायेचं कार्य आहे. आणि चेतन कोण आहे? ब्रह्मचित. ब्रह्म आहे, चित म्हणजे चेतन. सोमय अर्थात मी, पण चेतन आपाप झालं ना. चेतन स्वरूप जे ब्रह्म ते मी आहे. सोमय पीतांबर स्यानहू. पीतांबर ग्रंथकारांचं नाव आहे, पंडित पीतांबरजी. ते म्हणतात स्यानहू म्हणजे असा तुम्ही निश्चय करावा, असा कवितेचा शब्दशः अर्थ झाला. पुढचं जे प्रकरण म्हणजे संपूर्ण कवितेचा अर्थ आहे. बघा, एकदम ज्यांना काहीही वेदांताचे संस्कार नाहीत त्यांना सुद्धा वेदांत शास्त्रात प्रवेश करून देणारा हा अतिशय उत्कृष्ट ग्रंथ, लघुकाय असलेला ग्रंथ, पण अर्थाच्या दृष्टीने फार मोठा गंभीर आहे. आणि पद्धत एकदम सोपी सरळ असल्यामुळे कोणालाही प्रवेश होतो. पहिला प्रश्न विचारला, पुरुषार्थ म्हणजे काय आहे का? पुरुषार्थ तो काय आहे असं होईल शब्दशः. तर उत्तर, सर्व पुरुषांच्या इच्छेचा जो विषय तो पुरुषार्थ आहे. इच्छेचा विषय म्हणजे ज्या वस्तूची इच्छा असते ती वस्तू इच्छेचा विषय असं म्हणतात. कळलं? क्रियेचा विषय म्हणजे ज्याच्या संबंधी आपण क्रिया करतो तो क्रियेचा विषय. ज्ञानाचा विषय म्हणजे ज्या वस्तूला आपण जाणतो ती वस्तू ज्ञानाचा विषय, अशी पद्धत असते. कळलं? इच्छेचा विषय म्हणजे काय? ज्या पुरुषांना ज्या वस्तूची इच्छा असते, ज्याची इच्छा असते ती वस्तू इच्छेचा विषय. तर पुरुषार्थ म्हणजे काय सांगितलं? सर्व पुरुषांच्या इच्छेचा विषय, म्हणजे सर्व पुरुषांना ज्याची इच्छा आहे त्याचं नाव पुरुषार्थ. जेव्हा टिप्पणी होती एक 5 क्रमांक, लक्ष बारीक आहे समजत नाही, 5 क्रमांकाची टिप्पणी बघायची पुरुषार्थावर होती. ओळखू येत नाही ना? इकडे बघायचं. प्रश्नातले पुरुषार्थ उत्तरामध्ये सर्व पुरुषांच्या इच्छेचा विषय त्याचं नाव पुरुषार्थ सांगितलं होतं मला. टिप्पणी गुरु नाम गुरु. जर शंका आली, सर्व पुरुषांच्या इच्छेचा विषय म्हणजे सर्व पुरुषांना ज्याची इच्छा आहे, सगळ्यांना याची इच्छा म्हणजे सगळ्या लोकांच्या इच्छेचा विचार केला तर कोणाला कशाची इच्छा आहे? ज्याची इच्छा आहे त्याचं नाव पुरुषार्थ. हा पुरुषार्थ 4 प्रकारचा आहे: धर्म, अर्थ आणि काम. तर या चारींचं नाव पुरुषार्थ आहे. कळालं? का बरं त्यांना पुरुषार्थ म्हणायचं? यांची सुद्धा पुरुषांना इच्छा आहे ना. धर्म म्हणजे पुण्य करण्याची इच्छा आहे. अर्थ म्हणजे पैसा मिळण्याची इच्छा आहे. काम म्हणजे विषयांच्या उपभोगाची इच्छा आहे आणि मोक्षाची इच्छा आहे. त्यामुळे हे 4ही काय झाले? पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष म्हणतात. त्या चारीचं नाव आहे पुरुषार्थ. 3 म्हणजे त्यापैकी पहिले 3 तर क्रमाने मोजा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. म्हणजे यातले पहिले 3 कोणते होणार? काम. तर हे 3 गौण आहे. गौण कशाला म्हणतात कळते का? मुख्य कशाला म्हणतात माहिती का? गौण मुख्य. समजा ही वस्तू, हे वस्त्र कशासाठी? ग्रंथासाठी आहे. त्यामुळे ज्याच्यासाठी आहे ते मुख्य आणि हे गौण आहे. कळलं का? गौण मुख्य असं सगळीकडे समजून घ्यायचं. आपण पायात चप्पल घालतो, चप्पलासाठी पाय का पायासाठी चप्पल? पायासाठी चप्पल. पाय मुख्य आणि ते चप्पल तुटले तर तुटू द्या, पाय सुरक्षित राहू द्या. कळलं का? लोक पायाला काय झालं तर हो देतात पण चप्पल नाही तुटली पाहिजे म्हणतात.
चपलामध्ये जीव असले बिचारे अवघड आहे. समजलं का? मुख्य गौण समजलं का तुम्हाला? तर धर्म अर्थ काम हे जे आहेत हे गौण आहे, गौण. आणि मोक्ष मुख्य आहे. कशामुळे माहिती आहे? धर्म अर्थ कामाची खरी इच्छा नाही आहे, खरी इच्छा आहे मोक्षाची. आणि मोक्षासाठी धर्म अर्थ काम लोकांना वाटतं, त्याच्याने आपल्याला तो मोक्ष मिळणार. मोक्ष म्हणजे काय? सर्व दुःखाची निवृत्ती. त्याचंच नाव मोक्ष पुढे येणार आहे. ही सर्व दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हा आहे मुख्य पुरुषार्थ. आणि धर्म अर्थ काम हा आहे गौण पुरुषार्थ. याच्यात नसेल समजलं तुम्हाला, स्पष्ट नाही समजलं. धर्म अर्थ काम हे कसे गौण आहेत आणि मोक्ष नावाचा पुरुषार्थ कसा मुख्य आहे. नाही कळलं ना? इकडं अगोदर पुरुषार्थ शब्दाचा अर्थ काय सांगितलं होता? सर्व पुरुषांच्या इच्छेचा विषय, त्याचं नाव पुरुषार्थ. अजून एक प्रश्न बघू. सर्व पुरुषांना कशाची इच्छा आहे? त्याच्या खाली सर्व पुरुषांना सर्व दुःखाच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे. ही सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला काय म्हणतात? सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप आहे. मोक्ष म्हणजे काय? सर्व दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती. याची सगळ्या लोकांना इच्छा असल्यामुळे त्यालाच पुरुषार्थ सुद्धा म्हणतात. म्हणजे पुरुषार्थ आणि मोक्ष हे दोन पदार्थ वेगवेगळे नाही झाले, दोन्ही नाव एकालाच आहे. कशाला? मोक्ष आणि पुरुषार्थ ही दोन नावं. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतात, यालाच पुरुषार्थ म्हणतात. तर ही सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा आपल्या मुख्य विषय, इच्छेचा विषय आहे. कळलं का? आपल्या इच्छेचा मुख्य विषय काय? सर्व दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती. आता आपण जे ह्या साधनांची इच्छा करतो, काय पुण्य करावं वाटतं ना, धर्म, धर्माला पुरुषार्थ म्हटले ना. तर हा गौण कसा आहे? धर्म म्हणजे आपण पुण्य करतो, तर आपल्याला असं वाटतं की पुण्य केलं की आपल्या सगळ्या दुःखाची निवृत्ती होईल आणि आपल्याला परमसुखाची प्राप्ती होईल, परमानंदाची प्राप्ती होईल. अर्थात पुण्य कशासाठी? दुःखाच्या निवृत्तीसाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी आहे ना. का पुण्यासाठी पुण्य आहे? याचा अर्थ मुख्य इच्छेचा विषय कोण आहे आपला? दुःखाची निवृत्ती. याचा अर्थ दुःख निवृत्तीसाठी आणि परमानंद प्राप्तीसाठी पुण्य पाहिजे. म्हणून पुण्य हे खरा इच्छेचा विषय नाही आपला. कळलं का? गौण आहे म्हणून त्याला गौण म्हणायचं. गौण म्हणजे काय? इच्छेचा विषय आहे ना. इच्छा विषयत्व नावाचा गुण सगळीकडे. नाही कळालं का? इकडे बघा, धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या ह्या प्रत्येक पदार्थ इच्छेचा विषय आहे. कळलं का? जो इच्छा विषय आहे, ज्याला ज्याला इच्छा विषय नाव येईल त्याच्यावर इच्छा विषयत्व नावाचा धर्म राहणार. इच्छा विषयत्व, इच्छा विषयत्व चारावर आहे. कोण चार? काम. सगळ्यावर इच्छा विषयत्व आहे. पुरुष इच्छा विषयत्व नावाचा गुण सगळीकडे आहे. म्हणून या गुणाने सगळ्याला पुरुषार्थ नाव येतं. एक गौण शब्दाचा अर्थ झाला. दुसरा गौण शब्दाचा अर्थ, समजा एक अर्थ घेतला आपण पैसा. आपल्याला वाटतं पैशाने सगळ्या दुःखाची निवृत्ती होईल आणि सुखाची प्राप्ती होईल. याचा अर्थ दुःखाच्या निवृत्तीसाठी आणि सुखाच्या प्राप्तीसाठी आपण पैशाची इच्छा करतो. कळलं? पैशासाठी पैशाची इच्छा करीत नाही ना, सुखासाठी पैशाची इच्छा करतो. मग सुख हे मुख्य झालं आणि पैसा हे त्याचं साधन म्हणून आपण वापरतो, म्हणून ते गौण आहे, ते मुख्य नसते. जसं गावाला जायचं मुख्य असते, तर असा काही आग्रह नसतो की ह्याच साधनाने जावं म्हणून. महिन्यात असं साधारण हे वाहन मिळालं तर बरंच आहे, पण समजा ते नाही मिळालं तर दुसरं जे वाहन मिळालं आपण त्या वाहनाने जातो. वाहनाचा आग्रह नसतो आपला, आहे का नाही? वाहन हे गौण आहे आणि गाव हे मुख्य आहे. तसं सुखप्राप्ती दुःख निवृत्ती हा मुख्य पुरुषार्थ आहे. कारण अर्थात त्याचं साधन म्हणून वापरतो आपण ना, पैशासाठी पैसा नाही. एखाद्याला विचारलं, बाबा तुला कशाची इच्छा आहे? तर म्हणला पैशाची इच्छा आहे. त्याला सांगितलं तुला पैसा मिळेल, पण एवढं दुःख तुझ्या पाठीमागे लागेल. तो म्हणतो नको बाबा पैसा नको, आहे का नाही? पैशासाठी पैशाची इच्छा नाही, सुखासाठी आहे. आणि तो जर सुख देत नसेल तर माणूस सरळ त्याचा त्याग करतो. कोणाला विचारलं तो मला लग्न करण्याची इच्छा आहे, पण त्याला वाटलं तुला लग्न होईल, तुझं बायको मिळेल, पण रात्रंदिवस तुझ्या घरामध्ये कर्कसा राहणार, कायम कधीच तुला लागणार नाही, शांती लागणार नाही, कायम भांडणं तुमच्या घरात राहणार. काय म्हणणार? देवा पांडुरंगा असाच राहू दे मला, नको नसली बायको भेटली चालेल, पण दुःख नको. सुखासाठी आपण त्याची इच्छा करतो ना. कळलं का तुम्हाला? धर्म अर्थ काम हे गौण पुरुषार्थ कशामुळे? यांच्यासाठी यांची इच्छा नाही, यांची इच्छा
दुःखाच्या निवृत्तीसाठी सुखाच्या प्राप्तीसाठी हा आहे मुख्य पुरुषार्थ. समजलं? लिहिले धर्म अर्थ काम मोक्ष या चारापैकी पहिले 3 आहेत गौण. मग तिघं सोडून देऊन त्या 3 कुठछोडी की म्हणजे त्यांना सोडून या ठिकाणी आम्ही जो पुरुषार्थ शब्द घेतला तो कोणासाठी आहे? आपलं मुख्य पुरुषार्थ मोक्ष. कळलं? हा अंतके मुख्य पुरुषार्थ का ग्रहण आहे. अंतीचा मुख्य म्हणजे चारापैकी मोजल्यानंतर शेवटचा राहिलेला मोक्ष नावाचा पुरुषार्थ मुख्य आहे. समजलं का तुम्हाला काय म्हणायचं ग्रंथकारांना? धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारींचं नाव जरी पुरुषार्थ असलं तरी या ठिकाणी आम्ही जो पुरुषार्थ सांगणार आहे तो मोक्ष. चौथा धर्म अर्थ काम सोडून देऊन चौथा राहिलेला जो शेवटचा तो मुख्य पुरुषार्थ आम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे. सर्व दुःख सर्व पुरुषार्थ म्हणजे काय? सर्व पुरुषांच्या इच्छेचा विषय देताना पुरुषार्थ सर्व पुरुषांना कशाची इच्छा आहे? सर्व पुरुषांकू असं आहे का? हिंदीत बघा दुरुस्त करायला सांगतो. सर्व दुःखन की निवृत्ती और परमानंद न आहे का पुढे? दच्या पुढे न तो न नको आहे. कारण असं जेव्हा येतो तो बहुवचनाचा प्रत्यय तिथं होता. नाही तो. आहे ना कुठं? वर सर्व दुःख असल्यामुळे दुःखाचं बहुवचन असणं बरोबर आहे. कळलं का? परमानंद एकच आहे. त्यामुळे तिथं हा न हिंदीमध्ये या ग्रंथात बहुवचनाचा प्रत्यय आहे. सर्व पुरुषकू म्हणलं की एक वचन होणार. पुरुषांकू म्हणलं की पुरुषांना बहुवचन होणार. समजलं? सर्व पुरुषांकू किसकी इच्छा होवे है. पुढे प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्ह पुढे ठीक आहे. पुरुषार्थ म्हणजे काय? सर्व पुरुषांच्या इच्छेचा जो विषय असणार. पुरुषार्थ सर्व पुरुषांना कशाची इच्छा आहे? सर्व पुरुषांना सर्व दुःखांच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा असते किंवा आहे. ते प्राप्ती आहे ना, प्राप्तीची इच्छा सगळीकडे जोडून द्यायचं. सर्व दुःखांच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची द्वंद्व समासाची रीत असते. ठीक आहे. समजलं? सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ते काय आहे? ह्याला काय म्हणतात? तर उत्तर सांगितलं. सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचे स्वरूप आहे. टिप्पणी बघा त्याच्यावर. सर्व दुःख म्हणजे कशाला म्हणायचं? सर्व दुःख अज्ञानसहित जन्ममरणाधिक याचं नाव आहे दुःख. अगोदर दुःख म्हणजेच काय माहीत नसतं आपल्याला. आपल्या स्वरूपाचं अज्ञान हे मोठं दुःख आहे. अज्ञान लय मोठं दुःख आहे. कारण अज्ञानापासून सगळे दुःख जन्माला येतात ना. अज्ञान आपल्या स्वरूपाचं. त्याच्यानंतर आपल्या पाठीमागे अज्ञानामुळे लागलेला जन्म, जन्माच्या नंतर पुढे मरण इत्यादी शब्दाने काय घ्यायचं? जन्म आणि मरणाच्या मध्ये जे काय आहे ते दारिद्र्य, पारतंत्र्य, अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारचा अपमान, काय काय दुःख त्याच्यामध्ये सांगतात येत नाही. भरपूर इत्यादी शब्दाने घ्या. चिल्लर सगळे धरून घ्या. त्याची निवृत्ती म्हणजे काय? तर वास्तविक आत्मा हा परब्रह्म स्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा लेश सुद्धा नाही, अजिबात नाही. परंतु भ्रम झाला आहे आपल्याला, दुःखाचा भ्रम. जसा एखादा माणूस खाऊन पिऊन मस्त आयुष्य चांगल्या गाडीवर झोपलेलं आहे सुरक्षित, आणि त्याला स्वप्न पडलं आपण भिकारी झालो, भीक मागायला लागलो, कुत्रच मागं लागलं आपल्या, पळालो, खड्ड्यात पडलो, काय पाय मोडला, काहीतरी झालं, ओरडतो, विहिरीत पडलो तो वर निघता येत नाही, धावा धावा काढा, असा त्याला भ्रम होतो ना. वास्तविक दुःख आहे का त्याच्यात? काढायचं म्हणतो तो काढलेलाच आहे अगोदर, नाही का नाही? फक्त त्याचं काय करावं लागेल? विहिरीतून काढावं लागेल का त्याला? कुत्र बित्र हाणावं लागेल? काय करावं लागेल? फक्त जागा करायचं त्याला. तू का करी जागा नको वास पोवा उगा. खऱ्या अर्थानं दुःख आहे का त्याच्या ठिकाणी?
दुःख नाही आहे. म्हणून त्या दुःखाची निवृत्ती म्हणायचं काय म्हणावं लागेल? निवृत्ती करायची का त्या दुःखाची? नाही. नाहीच आहे. म्हणून तिथं लिहिले निवृत्तीचा अर्थ काय करायचा? मिथ्यापणे का निष्ठेरूप बाध निवृत्ती आहे. या ठिकाणची ती दुःखाची निवृत्ती सांगितली ती बाधरूप निवृत्ती आहे. बाध निवृत्ती. बाध म्हणजे काय? मिथ्यात्व निश्चय, त्याचं नाव बाध. कळलं का? मिथ्यात्व निश्चय म्हणजे बाध. प्रसिद्ध उदाहरण घ्या एखादं. मिथ्यात्व निश्चय म्हणजे बाध कसा असतो. न दिसणं म्हणजे बाध नाही अर्थ करायचा. कळलं का? जसा दोरीवर सर्पाचा भ्रम झाला, दोरीचं ज्ञान झालं तर सर्प दिसतो का? अजिबात दिसत नाही. तेव्हा तिथं अभाव निश्चयाचं नाव बाध आहे. पण सगळीकडे असा अर्थ नाही करायचा, त्याचा आवश्यकता नाही. तर न दिसणं म्हणजे बाध नाही, मिथ्यात्व निश्चय म्हणजे बाध. त्याला सोपं उदाहरण द्यायचं. आरशासमोर चिमणी येऊन टोचते, तिला वाटतं मध्ये खरंच चिमणी आहे. आपल्यालाही आपलं तोंड दिसते, पण आपल्याला वाटतं का दुसरा माणूस आहे तिकडं? नाही. वाटतं का? काय आरसा घेतल्यावर तुम्ही जेव्हा आरसा बघता तेव्हा वाटतं का दुसरा एक माणूस आहे? काय वाटतं दुसरं कोणी आहे म्हणून? चिमणीला तसं वाटत नाही. चिमणीला वाटतं दुसरी चिमणी आहे म्हणून ती टोचते. रक्तबंबाळ होईपर्यंत टोचते. मांजर बोच करते, कुत्रं भुकते, असे. तर या प्राण्यांना आपल्यासारखं दिसतंय त्याच्यात, पण त्यांचा मिथ्यात्व निश्चय नाही. आपल्याला वाटतं आपणच दिसतो त्यात माणूस नसतं, काही नसते, खोटं आहे ते, आपणच दिसतो त्यात. तर आपल्याला जो निश्चय आहे तो आहे बाध निश्चय. त्या प्राण्यांना तसा नाही. तसं आत्मस्वरूपाचं जेव्हा ज्ञान होईल त्यावेळी या सगळ्या दुःखाची निवृत्ती होते. म्हणजे काय होईल? बाध निश्चय होईल की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा कधी जन्माला आला नाही, तो कधी मरत नाही. काय? त्याला कधी बालपण नाही, तरुणपण नाही, जागृत नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही. अशी जी मिथ्यात्व निष्ठा आहे त्याचंच नाव आहे बाध निवृत्ती. कळलं का? दुःखाची निवृत्ती म्हणजे काय? बाधरूप निवृत्ती. मिथ्यापणाचा निश्चयरूप बाध निवृत्ती आहे. सर्व दुःख म्हणजे पहिल्यांदा दुःख म्हणजे अज्ञान, जन्म मरण वगैरे या सगळ्याचं नाव आहे दुःख. आणि त्याची निवृत्ती म्हणजे मिथ्यात्व निश्चय म्हणजे बाध. आणि परमानंद म्हणजे काय? परमप्रेमाचा विषय, त्याचं नाव परमानंद. तुम्हाला कळालं का परमप्रेमाचा विषय म्हणजे काय? विषय शब्द आला ना मगाशी वर, इच्छेचा विषय. तसं इथं प्रेमाचा विषय. जी वस्तू आपल्याला आवडती, ही वस्तू आवडती, त्याला प्रीतीचा विषय, प्रेमाचा विषय. त्यात साधारण सामान्य प्रेम सांगितलं आणि परमप्रेम सगळ्यात जास्त प्रीतीचा विषय असतो, त्याला परमानंद नाव आहे. अशी कोणती वस्तू तुम्ही शोधा, जी वस्तू तुम्हाला सापडेल तिला परमानंद नाव ठेवायचं. बिंदास, काळजी न करता, न घाबरता. समजा ही वस्तू जर तशी असेल, अत्यंत प्रिय, जगात यापेक्षा आपल्याला काही प्रियच नाही, तर आपण सरळ याचं नाव काय ठेवू? परमानंद. काय आहे असं शोधा. परमानंद अत्यंत प्रिय, आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय. पैसा आहे का? मित्र आहे का? राज्य आहे का? स्वर्ग वगैरे लोक आहे का? काय आहे? अत्यंत प्रिय. कोणी सांगायचं नाही. कळलं का? राम महाराज, कोणी सांगून मग म्हणायचं नाही, हे आपण ठरवायचं. अत्यंत प्रिय काय आपल्याला? तुम्हाला माहिती का? नाही नक्की? कसं काय अत्यंत प्रिय? कशावरून ठरवायचं? परमप्रेमास्पद दिलं तर नाही पंचदशीत. परमप्रेमास्पद आत्माच प्रेमाचा विषय आहे. कशावर? कथम कस्मात भेदो हो? कारण अन्यथा दुसऱ्या गोष्टीवर आपण आत्म्यात प्रेम कशावरच करतो. लय छान सांगितले शास्त्रकारांनी. पुढे या ग्रंथात येणार आहे शेवटी अत्यंत प्रिय काय. प्रसंगाने तारतम्य कळतं प्रेमाचं. प्रसंग नसताना आपल्याला वाटतं नाही आपल्याला सगळेच सारखेच आहे ना, आपल्याला तसं काही नाही. एखाद्या बाईला विचारलं का हो लेक जास्त प्रिय का जावाई जास्त प्रिय? नाही नाही तसं काय नाही, तुम्ही आपल्या दोन्ही सारखेच आहे. तसं जावाई प्रिय आहे, मला जावाई लायक. पण तसं हे कधी म्हणायचं असतंय जेव्हा प्रसंग नाही, तेव्हा खराच प्रसंग आल्यावर कळेल तेव्हा कोण प्रिय आहे का नाही. त्याचं परमप्रेम आपलं स्वरूप आहे.
प्राणादात्मा परप्रिय हा श्रुती सांगते. प्राणापेक्षाही आत्मा परमप्रिय आहे. म्हणून परमप्रीतीचा विषय आहे, त्याचं नाव परमानंद. तर परमप्रीतीचा विषय कोण आहे? आत्मा, आपलं स्वरूप. म्हणून परमानंद कोणाचं नाव आहे? आत्म्याचं. आपल्या स्वरूपाचं नाव आहे. कळलं का? परमानंद कशाला म्हणायचं? जो परमप्रेमाचा विषय आहे त्याचं नाव परमानंद. परमप्रेमास्पदत्वात् आत्मा आनंद रूप हा, असं हेतू सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये आला एक शब्द असा, परमप्रेमास्पद. परमप्रेमास्पद थोडा अशा अर्थानं असेल. आस्पद शब्द आला. जगस्पृहे आस्पद मराठीत आहे बघा तुम्हाला. जगस्पृहे संस्कृत मिसळून मराठीत आहे. कळलं का? शब्द संस्कृतचे आहेत आणि विभक्ती प्रत्यय मराठीचे. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पढिये. काही समजत नाही मराठीनं. अरे दुःख वाटतंय, आपली भाषा आपल्याला समजत नाही. संस्कृत भाषा आपल्याला समजत नाही, मराठी नाही. जग स्पृहे, स्पृहे म्हणजे इच्छिते. आस्पद, जग स्पृहे आस्पद. आस्पद म्हणजे एक ठिकाण, एक स्थान, एका वस्तूची इच्छा आहे का? काय? एक सार्वभौम पद, एक सार्वभौम पद आहे. सार्वभौम पद, सार्वभौम म्हणजे माहिती का? व्यवहारातली शब्द भाषा. सार्वभौम एक राजा असतो. राजा सार्वभौम, सगळ्या पृथ्वीवरचा राजा. कळलं का? सर्वश्रेष्ठ पद हा त्याचा अर्थ. सर्वश्रेष्ठ या अर्थाने सार्वभौम शब्द वापरला तिथे. कळलं का? जग एका सार्वभौम पदाची इच्छा करते. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, एका सार्वभौम पदाची म्हणजे सर्वश्रेष्ठ पदाची इच्छा करते. कोणतं आहे असं ते पद? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, न मरणे निर्विवाद जगा पढिये. आपण मरू नये ही गोष्ट सगळ्या जगाला निर्विवाद प्रिय आहे. पढिये म्हणजे आवडते. कोणाला याच्यामध्ये वाद आहे का? आपण सांगितलं कोणालाही मरू नये अशी इच्छा आहे. एखादा म्हणतो नाही नाही मला नाही इच्छा, इकडे मग मुंडकं ओढून टाकायचं, शरीर करायचं लगेच. असं घ्या. तिथे शब्द आला आहे आस्पद. आस्पद म्हणजे विषय. कळलं का? परमप्रेमास्पद, परमप्रेमाचा विषय परमानंद. तर हे कोणाचं स्वरूप आहे माहीत झालंच तुम्हाला? कोणाचं नाव आहे? परमानंद. आत्मस्वरूप. आत्मस्वरूप म्हणजे मराठीत आपलं स्वरूप, आपण. ते आपण जे आहोत आपल्याला अप्राप्त असतो का कधी? मग त्याची प्राप्ती कशी काय म्हटली अशी शंका आहे ना. गुरुला शंका आहे ना, गुरुला. शिष्याला नाही शंका आहे. काय काय शंका आहे ती गुरुला? परमानंद, परमप्रेमाचा विषय त्याचा नाव परमानंद. हे परमप्रेमाचा विषय तर आत्मस्वरूपच आहे. आत्मा परमानंद स्वरूप असल्यावर त्याची प्राप्ती कशी काय म्हणणे सगळे? गुरुला शंका येते. जर हा तर पुढे बघू दे आपण असं म्हणणार. ते गुरु समजून देत नसतात शंका हवी. मग त्याने हळूच टिप्पणीमध्ये बघायचं असतं. मग इथं लिहिलंय हा कंठभूषण की नाही नित्य प्राप्त की प्राप्ती माने. तर गुरु असल्यामुळे त्याला जरासं इशारा काफी आहे ना. काय तेज को इशारा काफी आहे माहिती का? अकलमंद को इशारा काफी आहे असं म्हणतात. तेजा इशारा ती तट्टा फुकार. अकलमंद को इशारा काफी आहे असं म्हणतात. मग त्यांना आता गुरुच्या जागेवर काम केलेलं असल्यामुळं जरासं माहीत झालं की झालं. हां ठीक आहे. त्या ठिकाणी प्राप्ती म्हणजे असं आहे, तुम्हाला मग शंका करून दाखवणार गुरुच. प्राप्ताची प्राप्ती असते का कुठं? हां इथं प्राप्ती याची काय म्हणलं म्हणून काय लिहिलं इथं? कंठभूषण की नाही नित्य प्राप्त की प्राप्ती माने. कंठभूषण कळतं काय? कंठ म्हणजे काय? गळ्यातला दागिना कुठं हरवतो काय? लोक मोबाईल हरवू नये म्हणून गळ्यात घालतात माहिती आहे का? म्हातारे माणसं असं पट्टा असतं बारीक एक हळून गळ्यात. हां गळ्यात कशामुळे? गळ्यातला हरवत नसते लवकर. आता गळ्यातला दागिना नित्यप्राप्त असतो, पण हरवल्याचा जर एखाद्याला भ्रम झाला आणि जर कोणी सांगितलं आप्तपुरुषाने अहो दागिना तुमच्या गळ्यामध्येच आहे, तर लोकांना काय सांगतो तो? मला प्राप्त झाला. अगोदर सांगितलं तर हरवलं हरवलं हरवलं, एकदा आणि हरवली नथ हरवली. नंतर माहीत झाल्यानंतर काय म्हणणार? सापडलं म्हणणार.
सापडले का हो तुमचे ते हरवलं होतं हो सापडले सापडले का कुठे होतं हो घरातच होतं सापडले हो सापडले बरं झालं बाबा चांगलं सापडले म्हणतात. तर म्हणतात या ठिकाणी ही जी प्राप्ती आहे सापडली ही प्राप्ती कशी आहे नित्य प्राप्ताची प्राप्ती नुसत्या प्राप्ताची नाही नित्य प्राप्ताची प्राप्ती समजलं का. कारण परमानंद हे आपलं स्वरूप आहे ते नित्य प्राप्तच असतो. म्हणजे या ठिकाणची प्राप्ती कशी आहे नित्य प्राप्ताची प्राप्ती कळली का नाही. उदाहरण दिले कंठ चामीकरण न्याय संस्कृत भाषेमध्ये कंठभूषण न्याय कंठभूषण समजले. अनेक वेगवेगळे उदाहरण सांगतात लोक. मामा की आहे ना कामाला एक धडा होता आठवत असेल तर तुम्हाला कोणा लई लहान पण दुसरीला तिसरीला धडा असेल आपलं हे नाही हिंदी व पाचवीला धडा होता ते असा ते मामा असायचे कधी म्हणजे त्यांना तो चष्मा होता जवळचा वाचायचं काम करता वेळ घाल आणि कोणी आलं की असं वर करून बोलणार त्याच्यासोबत. तर ते ऑफिसचा माणूस आला लवकर बोलायला तो सेवक आला चला लवकर याला तरी घाई चष्मा कुठे म्हणणार चष्मा लई घाई झाली चष्मा सापडत नाही. पोरगी होती घरामध्ये मी ना हे घाटे चष्मा कुठे माझा ती पोरगी हसती. आता घाईमध्ये माणूस चाललाय तिथं आणि ती पोरगी हसल्या राग येणार का नाही. लय मामा रागवतात बा अक्कल नाही काटे चष्मा कुठे म्हणतो तू हसती पुन्हा. मामा जसे रागवतात तशी पोरगी जास्त असते पोरगी जितकी जास्त असते तितकी मामा जास्त जास्त रागवतात बा हे पारा वाढत चाललं. मग शेवटी तिने असा वर हात लावला इकडे इथं मामा हा देखो या खा चष्मा इथं सापडला तू नोकर सेवा हाक मारतो चला लवकर चला साहेब हो साहेब चला लवकर उशीर झाला गाडी घेऊन आला तो ऑफिसची गाडी तेव्हा अरे थांब मला चष्मा हरवला मग सापडला हो सापडला. तो तरी चष्मा वर आहे तर डोळ्यावर चष्मा असताना सुद्धा कधी ज्यावेळी घाई असते त्यावेळी असं बरं बघावं लागतं चष्मा पटकन असं हां कारण असा तर चष्मा दिसतो ना असं पुढचं दिसतंय लई घाई असली ना पटकन असं बघायचं आधी हात लावून बघायचं हां चला. नित्यप्राप्ताची प्राप्तीची लाख उदाहरणं आहे ते मराठीत म्हणतात काखेत कळसन गावाला वळसं म्हणतात लाख उदाहरणाशी तात्पर्य नाही सिद्धांत समजून घ्या. नित्यप्राप्ताची प्राप्ती या ठिकाणी मांडलेली आहे अप्राप्ताची प्राप्ती नाही. अप्राप्त वस्तूची जी प्राप्ती आहे ती माणसाला एक क्षणभर आनंद देते. काय अप्राप्त वस्तूची जी प्राप्ती ती एक क्षणभर आनंद देते दुसऱ्या क्षणी दुःख होते ते खरंच सुख नाही ते खरं आनंद नाही. चला सर्व दुःखांची निवृत्ती दुःख म्हणजे काय त्याच्यावर टिप्पणी होती. निवृत्ती म्हणजे काय त्याच्यावर टिप्पणी होती. परमानंद म्हणजे काय त्याच्यावर टिप्पणी होती. प्राप्ती म्हणजे काय त्याच्यावर पण होती टिप्पणी झाले पाहिले आपण. आता हे मोक्षाचं स्वरूप आहे. मोक्ष म्हणजे काय काय लोकांना वाटतं मरून गेलं म्हणजे मोक्ष वैकुंठाला गेलं म्हणजे मोक्ष कळलं का. वैकुंठवासी मोक्ष नाही कळलं का. लोक लिहितात वा अमुक अमुक वैकुंठवासी गेल्यावर कैलासवासी कैलासात वास करतात ते कैलासवासी. आता जे जे मेले ते काय कैलासवासीच असतात का. जे जे मेले ते वैकुंठवासी असते पण आता नरकात काय तिथं वस पडणार बरं लिहित नाही कोणी असू दे त्याचं काय करायचं आपल्याला. चांगलंही वाटत नाही अपमान वाटतो तसं. कैलासवासी देवाज्ञा झाली त्यांना. अरे यमदूत आले होते यमसुद्धा येत नाही त्यांना इतके पापी असतात. यमसुद्धा याचं म्हणलं लय मोठा झाला माणूस तो. असं द्या बरं गेले वैकुंठाला कैलासाला लोक त्याला म्हणतात मोक्ष प्राप्त झाला. तर याला मोक्ष म्हणत नसतात त्यासाठी टिप्पणी दिली मोक्ष म्हणजे काय विपरीत भावना सोडून आपल्या स्वरूप स्थितीने असणं. विपरीत भाव म्हणजे अन्यथा भाव इथे शब्द वापरला. कोणता अन्यथा भाव आहे कर्ता भोक्तापणा इत्यादी अन्यथा भाव. अन्यथा भाव म्हणजे विपरीत भाव. मग यथार्थ भाव कोणता आहे शास्त्रात सांगितलं आहे आत्मा अकर्ता अभोक्ता असंग ब्रह्मरूप आहे. हा शास्त्रात सांगितलेला आत्मस्वरूपाचा भाव म्हणजे स्वरूप स्थिती असणं आणि हे त्याच्या उलट असल्यामुळे याचं नाव आहे अन्यथा भाव. कळलं का. शास्त्रात जे सांगितलं त्याचे जे उलट आहे त्याचं नाव अन्यथा भाव. तर कर्ता भोक्तापणा हा अन्यथा भाव कशामुळे
शास्त्रात सांगितले आत्मा अकर्ता अभोक्ता असंग ब्रह्म आपलं स्वरूप आहे आणि हे त्याच्या उलट असल्यामुळे याचं नाव आहे अन्यथा भाव. तर म्हणतात हा अन्यथा भाव सोडून द्यायचा आणि स्वस्वरूप से स्थिती ही मोक्ष आहे. स्वस्वरूपाने जी स्थिती तिचंच नाव मोक्ष. कळलं का? मोक्ष म्हणजे काय? स्वस्वरूप स्थिती, आपली स्वरूप स्थिती त्याचं नाव आहे मोक्ष. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्याला घर म्हणजे आपलं घर कोणतं आहे? आमचं चिदानंद स्वरूप हे आमचं घर आहे. निरंजने आम्ही बांधिले घर. काय काय पुढे येत नाही का? तर म्हणतात ही स्वरूप स्थिती याला मोक्ष म्हणतात. कशामुळे सांगायचं? तर म्हणतात कित्येक लोक तो स्वर्ग वैकुंठ गोलोक ब्रह्मलोक आदि की प्राप्ती को मोक्ष जानते हैं. किती लोक असं समजतात. काय? स्वर्ग वैकुंठ मध्ये जोडा कैलास गोलोक. कोणी कृष्णाचे भक्त गोलोक म्हणतात. गोलोक भागवतामध्ये आले गोलोक. कोणी ब्रह्मलोक म्हणतात. कोणी कोणते लोक. या लोकाची प्राप्ती म्हणजेच ते काय समजतात? मोक्ष जाणते है. सो वेद से विरुद्ध आहे. स्पष्ट सांगितलं त्याला मोक्ष म्हणायचं ना ते वेदाच्या विरुद्ध आहे. कळालं? आणि वर सांगितलेलं हे मोक्षाचं स्वरूप. ऊपर कह्या मोक्ष का स्वरूप वेदानुसारी है. मोक्ष का कला काना दिलं पाहिजे आहे. सो वेद से विरुद्ध है. ऊपर कह्या या ओळीच्या वर एक रेषा मारा नसली तर आहे मार. छापलेलीच आहे पुढे नव्हती. त्याच्यामध्ये नव्हती पुढे पण पुढेच प्रश्नाच्या खाली 10 आणि 13 अंकाच्या मध्ये रेषा मारा. आहे का 10 आणि 13 अंक आहे का? 10 आणि 13 ती खाली टिप्पणी आहे. तो प्रश्न इकडे तो ग्रंथ काय झालं? बरं हे काय हे धरा आहे. समजा फक्त खून अशी थोडी थोडी करा. बिंदू बिंदू द्या. बरं बरं राहू दे. बारीक व्यवस्थित येईल जरा. इकडच्या पानात आलो आपण. मागच्या प्रश्नाचे उत्तर संपवित आलो. वर बघा प्रश्न 4. क्रमाने काय होतं? पहिल्यांदा पुरुषार्थ म्हणजे काय? सर्व पुरुषांच्या इच्छेचा विषय असणार पुरुषार्थ. सर्व पुरुषांना कशाची इच्छा? सर्व पुरुषांना सर्व दुःखाच्या निवृत्तीची परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा. निवृत्ती परमानंदाची प्राप्ती म्हणजे काय? मोक्षाचं स्वरूप आहे. आता मोक्ष कशाने होतो? हे उपोद्घात चाललाय. मोक्ष कशाने होतो तुम्हाला माहिती आहे का? नाही आपल्याला काय माहिती बाबा तुम्हीच सांगा. मोक्ष ब्रह्मज्ञानाने होतो. असं काय? बरोबर ठीक आहे. होता असं आपल्याला काय माहिती? ब्रह्मज्ञान म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाही वा आपल्याला माहीत नाही ब्रह्मज्ञान म्हणजे काय. म्हणतात ब्रह्मज्ञान सो क्या है? ब्रह्मज्ञान सो ब्रह्मस्वरूप को यथार्थ जानना. जनना जरा जानना. जागाच नाही तिथं काना मारायला. समजायचं समजायचं काना आहे असं समजायचं. ब्रह्मस्वरूपाला यथार्थ जाणणे. यथार्थ म्हणजे कळलं काय? जसं आहे तसं. यथा म्हणजे जसा, अर्थ म्हणजे वस्तू. जशी वस्तू आहे तसं त्याचं नाव यथार्थ. जसं ब्रह्म आहे तसं कळणं हे झालं ब्रह्मज्ञान. टिप्पणी होती काहीतरी मोक्ष ब्रह्मज्ञानाने होतो. 11 टिप्पणी होती. का हो म्हणतात मोक्ष ब्रह्मज्ञानाने होतो म्हणलं. हे जे आम्हाला कर्म उपासना सांगितली शास्त्रामध्ये आपल्याला हे बी माहीत नसते. हे वेदांत ग्रंथ शिकल्याशिवाय आपल्याला हे कळत नाही. याला कर्म म्हणतात, याला उपासना म्हणतात. मग हे आपलं कर्म चाललं आहे काहीच माहीत नसते. देवाचं नाव घ्या मोक्ष होतो. पंढरपूरची वारी करा मोक्ष होतो. ज्ञानेश्वरी आता पारायण करा, हरिपाठ म्हणा, गंगा स्नान करीत जा. लवकर उठून पहाटे 3 वाजता उठा, स्नान करीत जा. कशाला काय म्हणतात हे काही सुद्धा माहीत नसते. जसं आपल्याला कोणी नाव न सांगता जांभळं खायला दिले तर कशाला काय म्हणतात काय माहीत नाही बा. खातं खरं याला काय म्हणतात माहीत नाही, कोणीतरी दिले. तसं हे चालू असते. शास्त्रामध्ये 3 साधनं सांगितली, कर्म उपासना आणि ज्ञान. वेदामध्ये 3 कांडे आहेत, कर्म उपासना ज्ञान 3 कांडे. गीतेमध्ये 3 कांडे आहेत, 18 अध्याय आहेत ना.
6 अध्याय इकडे करा. पहिले 6 अध्याय कर्म सांगतात, दुसरे 6 अध्याय उपासना सांगतात, तिसरे 6 अध्याय ज्ञान सांगतात. कर्म, उपासना, ज्ञान काढ, 3च काढले. विद्वान लोकांनी असं सांगितलं की तत्वमसी नावाचं महावाक्य तत्त्वम असं, तत्त्वम पदाचा जो अर्थ आहे तो पहिल्या 6 अध्यायात सांगितला. त्याच्यानंतर तत्पदाचा अर्थ दुसऱ्या 6 अध्यायात सांगितला. त्याच्यानंतर जे असी पदे म्हणजे अभेदार्थ हा पुढच्या 6 अध्यायात सांगितला. म्हणजे तत्वमसी महावाक्याचा जो अर्थ आहे तो संपूर्ण गीतेचा अर्थ आहे. आणि जर ज्याला एखाद्या तत्वमसी महावाक्याचा अर्थ जर बरोबर माहीत असला तर समजायचा गीतेचा अर्थ त्याला माहितीच आहे, त्याला वेगळा गीतेचा अर्थ शिकण्याची आवश्यकता नाही. असं मोठे लोक सांगतात विद्वान. गीतेवर जेव्हा टीका लिहिली मोठ्या लोकांनी त्यावेळी त्यांनी तसं विभाजन केलं, वेगळं करून सांगितलं. तर 3च साधन आहे, कर्म, उपासना, ज्ञान. कर्म म्हणजे काय? शरीराने आणि वाणीने केलेली क्रिया, त्याला काय म्हणायचं? कर्म म्हणायचं. हे कर्म 2 प्रकारचं. शास्त्राने सांगितलेलं करा म्हणून सांगितलेलं शुभ कर्म, जे करू नका म्हणून सांगितलेलं अशुभ कर्म. अशुभ कर्म केलं की त्याच्यापासून पाप उत्पन्न होऊन त्याच्यापासून नरकाची प्राप्ती होते. आणि शुभ कर्म केलं की त्याच्यापासून पुण्य उत्पन्न होणं, त्याच्यापासून उत्तम लोकाची प्राप्ती होणं. उपासना सांगितली म्हणजे ध्यान सांगितलं, देवाचं अनेक देवतेंची आराधना सांगितली, अनेक देवतेंचं पूजन करायला सांगितलं, अनेक प्रकारच्या देवतेंचं ध्यान चिंतन करायला सांगितलं. करतोही आपण, सांगितलंही. सकाळी रोज गंगा स्नान करतो, हरिपाठ म्हणतो, देवाला प्रदक्षिणा घालतो, तुळशीला पाणी घालतो, काय काय करतात ना देवदेव करून. तर हे सगळं कर्मामध्ये येतं. ज्ञानाने मोक्ष होतो असं म्हटलं तर ही कर्म उपासना कशासाठी? फालतूच झालं मग, येतं सगळं व्यर्थ झालं अशी शंका येईल ना. मग काय करावं आता? कोणाला विचारावं? टिप्पणी बघा, कोणाला विचारावं बघा, शंका आली तर. वर सांगितलं ना मोक्ष कशाने होतो? मोक्ष ब्रह्मज्ञानाने होतो. कर्म उपासनाचे काय करायचं? कशासाठी कर्म उपासना? असं गणित सांगितलं. गणित हे गणित म्हणजे कसं असते? 5 आणि 5 संख्येची बेरीज 10च येते. कोणत्याही देशात कोणत्याही काळात कशी तुम्ही बेरीज करा, कोणीही बेरीज करू द्या, 5 आणि 5 अंकाची बेरीज किती असते? 10च होते. तसं हे गणित आहे. कोणी काहीही सांगू द्या, याच्या पलीकडे काही नसते. कळलं का? ते सांगतात कर्म आणि उपासनेने काय होतं आहे? चित्ताची शुद्धी आणि एकाग्रता. जोडी लावा कर्माक्रमाने. कर्माने चित्ताची शुद्धी आणि उपासनेने चित्ताची एकाग्रता. हे काय? हे कर्म उपासनेचं फळ आहे. पण साधन कशाचं होतं पुढे? ज्ञानाचं साधन. अर्थात कर्म उपासनेचा अनुष्ठान केल्या अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता होते, तर ते ज्ञानाचं साधन आहे. जर अंतःकरण शुद्ध नाही झालं, ज्ञान अंतःकरण स्थिर नाही झालं तर ज्ञान होणार नाही. पण अंतःकरण शुद्ध आणि स्थिर झालं म्हणजे त्याचं काम झालं असाही अर्थ नाही. कर्म उपासनेने अंतःकरण शुद्ध होणार, स्थिर होणार, आणि त्या शुद्ध आणि स्थिर अंतःकरणामध्ये ज्ञानाच्या साधनांचं अनुष्ठान व्हावं लागेल, तेव्हा ज्ञान होणार. आपोआप ज्ञान होत नसतं. जसं शेतामध्ये आपल्याला पीक घ्यायचे तर जमिनीची मशागत चांगली करावी लागेल. जर गवत भरपूर असेल, त्यात उगवलं, कुंदाबिंदा हरळ बाबळी उगवले असतील तर पीक नाही घेता येणार. चांगलं पीक यावं म्हणून लोक काय म्हणतात? मशागत चांगली करायला पाहिजे. चांगली मशागत केली आणि बस घरी शांत. आता पीक उगवलं का त्यात आपण? त्यात काय करावं होतं? पेरावं लागते ना. तसं कर्म उपासनेने अंतःकरण शुद्ध आणि स्थिर होणार. त्याच्यानंतर पुढे वेदांतशास्त्र श्रवणरूपी पेरणी करावी लागते आणि मग हृदयरूपी भूमीमध्ये हे ज्ञानाचा अंकुर उदयाला येतो. कळलं का? जर कर्म उपासना केली नाही, अंतःकरण शुद्ध स्थिर नाही झालं तर ज्ञान होत नसतं. कळलं का? याच्या वाचून ज्ञान होत नाही, पण याच्याने ज्ञान होतं आहे असं नाही. समजलं? जसं पीक यायचं असेल तर मशागत करावीच लागते. मशागत नाही केल्या भागत नाही, पण नुसती मशागत केली म्हणजे भागते असं नाही. कळलं? मग कर्म उपासनेने काय होतंय? ज्ञानाचं साधन अशी जी अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता, एकाग्रता, हेच फळ प्राप्त होते. मोक्ष नाही. कळलं? कर्म उपासनेने मोक्ष प्राप्त होत नाही. हे कितीतरी लोकांना माहिती नाही. कदाचित माहीत झालं तर त्याच्यावर विश्वास नाही, पटत नाही. ते नका पटू, आम्हाला काय करायचं, तुमचं तुम्ही चालू दे.
आणि असं आहे, ज्या लोकांना शिष्य आपल्याजवळ जास्त दिवस राहिले पाहिजे, त्यांचा उपयोग झाला पाहिजे, जास्त मठ मंदिरं आश्रम असतात, ते म्हणतात सेवा करावी लागते, संतांची सेवा करावी लागते, भगवंताची सेवा करावी लागते. असं आहे तसं आहे, फार मोठं पुण्य लागतं, असं आहे, साक्षात भगवान त्या भक्तांचा उद्धार करीत असतात, असं सांगायचं असतं. ते मोहून गेले पाहिजे लोक, जीव तोडून सेवा करणं चांगले, सेवा करतात जीव तोडून, कवर आंधळात ठेवतात आंधळं. जे आहे ते बरं आहे. कर्म उपासनेने अंतःकरणाची शुद्धी आणि एकाग्रता हे ज्ञानाचे साधन होतं, मोक्ष होत नाही. आता ब्रह्मज्ञानाने मोक्ष होतं म्हणलं, ते ब्रह्मज्ञान कोणत्या स्वरूपाचं, त्याची थोडीशी माहिती दिली टिप्पणी. ब्रह्माशी अभिन्न आत्म्याचं ज्ञान, कळलं का? नुसतं ब्रह्माचं ज्ञान झालं तर परोक्ष ज्ञान होणार. ते ब्रह्म आपलं स्वरूप आहे असं कळल्यावर अपरोक्ष ज्ञान होत असतं, त्याने मोक्ष होत असतं. असं चला, टिप्पणीचा भाग झाला. चला, ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे? ब्रह्मज्ञान परोक्ष आणि अपरोक्ष भेदाने 2 प्रकारचं आहे. बस का? वेळ ठरवावं लागेल का नाही आपली? किती वाजले? 10 वाजून 2 मिनिट. 10 वाजता. 10 वाजता. बरं 10. 9 ते 10. 5 प्रश्न झाले समजा. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूप यथार्थ जाणणे याचं नाव ब्रह्मज्ञान. जरा भराभर घ्यायला पाहिजे होतं का? नाही. बरं. वेळ